अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अहो बरीच रात्र झाली, अजून जागेच आहात? श्री गणेश गडावर एकटेच पोहोचले। म्हणजे श्री खंडेराय परत आले नाहीत? नाही, श्री म्हाळसा देवींना ह्यातून सावरणं अवघड होणार आहे। परंतु तुम्ही श्री गणेशांना पाठवण्याचा पर्याय का सुचवला? मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ह्यात लक्ष घालू नका। रागावू नका देवी। श्री म्हाळसा देवींनी मला विचारल्यावर मला पर्याय सुचवणं भाग होतं। श्री गणेश देवांना गडावर आणण्यात यशस्वी जरी झाले नसले तरी श्री खंडेराय आणि बाणाई यांना त्यांनी विचार करण्यास भाग पाडले आहे। आणि जे काही घडवायचे आहे ते आता सोपे जाईल। म्हणजे तुम्ही माझं ऐकणार नाही आणि ह्यापुढेही श्री खंडेरायांनी गडावर परत यावं म्हणून काहीतरी करणार। देवी, हा प्रसंग शांतपणे पाहत बसण्याचा नाहीये। मी काय म्हणतोय ह्याचा प्रत्यय तुम्हाला निश्चितच येईल। नाही, तुम्ही ह्यात का पडू नये ह्याची माझ्याकडे निश्चित अशी कारणं आहेत आणि तुम्ही माझं ऐकणार नसाल तर मी नाही बोलणार ह्यापुढे। बर, नाही काही करणार मी। देवी, आता तरी राग सोडा। या ना, या। बसता का? घ्या। गणेश गडावर परत आल्याचं कळलं, परंतु रात्र खूप झाली होती म्हणून भेटायला आलो नाही। देवी, मला वाटलं होतं की गणेश हे कार्य करतील
परंतु जे घडलं ते अनपेक्षित होतं. तुम्ही अशा गप्प राहू नका म्हाळसा. आज काय करावं हे मला सुचत नाही. काय करूयात पुढे? देवी, आपण ह्यावर सकाळी बोलूया का? नाही, आपण आत्ताच बोलूयात. काही घडणार नसेल तर मी माझा अपमान झेलण्यात काय अर्थ आहे? मी माझ्या घरी नेवासाला निघून जाते. म्हाळसा, तुम्ही असा टोकाचा निर्णय का घेता आहात? ह्या आधीही तुम्ही अशा प्रसंगातून गेला आहात. हो, पण आता लढण्याचं बळ संपत चाललं आहे. इच्छा राहिली नाही कशाची. म्हाळसा, तुम्ही अशा नाही आहात. असा धीर सोडू नका. देवी, मला असं वाटतं की सगळे मार्ग संपलेले नाही आहेत. हो, पण एका पत्नीसाठी तिचा पती तिच्या देखत एका परत स्त्रीकडे जातो यापेक्षा अपमानास्पद काय आहे? सभोवतालचे सगळे तिला पाहत असतात. त्यांच्या दृष्टीत हे असतं की तुझ्यात काहीतरी उणीव आहे आणि म्हणून पतीने परत स्त्रीची वाट बघितली. मला कळत नाही काय कमी आहे माझ्यात. तुम्हीच मला सांगा. आता जर हे आले नाही तर मला अपमान सहन झाला नाही म्हणून मी प्राण सोडेन. आता नाही सहन होते मला. आता जगायचे ते कशासाठी? आत्मसन्मान खूप प्रिय होता मला, पण त्यावरच घाव घातला. आजपर्यंत तुम्ही प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी होता. माझे सुख दुःख मी तुमच्या सोबत वाटले होते, पण आता तुम्ही साक्षात विष्णू आणि साक्षात महालक्ष्मी देवी आहात. मी आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही. आजवर मी सिंहासनावर आरूढ होऊन बसायचे आणि तुम्ही मंत्री गणात बसायचात. माझ्या कधी हे लक्षातच आलं नाही की तुमचे स्थान उच्च आसनावर आहे. ही म्हाळसा तुमच्या पुढे पदर पसरते. विनंती करते मी तुम्हाला की श्री खंडेराय गडावर येतील असा योग्य मार्ग सुचवा. म्हाळसा, हे काय करता आहात तुम्ही? शांत व्हा पाहू. अहो, तुम्ही सांगा, श्री खंडेराय गडावर परत येतील यासाठी काय उपाय करता येईल? देवी, अहो हे तुम्ही विचारता आहात? हो, श्री खंडेरायांनी गडावर परत यायलाच हवं. बंधू या नात्याने मी तुम्हाला सांगतो की श्री खंडेराय गडावर येतील. मी सांगेन त्या तिथीला तुम्ही गड उतरून त्यांच्याकडे जावं. देव तुमच्या बरोबर येण्यासाठी नकार देणार नाहीत. खरंच? देवी, तुम्ही मला बंधू म्हणता ना, मग हात का जोडता आहात? निश्चिंत रहा. आजपासून देव गडावर येतील ही चिंता माझी. म्हाळसा, तुम्ही आज अन्नग्रहण केलं नाही. असं करू नका. आता अन्नग्रहण करा आणि विश्रांती घ्या. सगळं काही सुरळीत होईल. अहो, तुमच्यासाठी आणू का काही? नाही. काय झालं?
देवी, काल मात्र तुम्ही कमालच केलीत. अनपेक्षितपणे आपला विचार बदललात. इतके दिवस श्री म्हाळसा देवींना सहाय्य करू नका असं म्हणता म्हणता अचानक ह्यातून उपाय शोधण्याचा आदेश दिलात. आदेश वगैरे काही नाही हं? देवी, माझ्यासाठी हा आदेशच आहे. काहीतरी. म्हाळसाचं दुःख मला पाहावे ना. काय अवस्था झाली आहे त्यांची. म्हणून मीच म्हटलं की काहीतरी उपाय काढा आणि श्री खंडेरायांना गडावर घेऊन या. म्हणून आता प्रथम कार्य तेच, बाकीची सगळी कार्य नंतर. काय ठरवलं आहे तुम्ही? देवी, हे देखील मीच सांगू. परंतु यावेळी कार्य व्हायला हवं. होणार. मी शब्द देतो. ते पहा. नारायण नारायण. यावं मुनिवर. प्रणाम माते. प्रणाम प्रभू. कुठे आहात? कुठे? भ्रमण करीत होतो. बाणाईला कळ लावून निघून गेलात. त्यानंतर इथे काय चाललं आहे पाहिलं की लक्षच नाही तुमचं? नाही, असं कसं प्रभू? माझे लक्ष आहे. मग ते असंच सुरू ठेवायचं? नाही, मीही विचार करत होतो की आता गडावर महायज्ञ आहे, तर श्री खंडेरायांनी गडावर यायला हवं. परंतु केवळ विचार करून काहीच होणार नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. काय? हो हो प्रभू. अहो, तुम्ही काय कार्य आहे हे थेट का सांगत नाही त्यांना? सांगणार आहेच देवी, परंतु यांनी काय केलं आहे याची यांना जाणीव करून देत होतो. ते त्यांना कळलं आहे, हो की नाही मुनिवर? हो हो, तुम्ही काय करायचं ते सांगा प्रभू. तुम्ही तात्काळ बाणाईला सांगा की श्री खंडेरायांना वचनातून मुक्त कर. जे झालं ते पुष्कळ झालं. हे मी तिला सांगू? अर्थात. या सगळ्याची सुरुवात तुम्हीच केली आहे, त्यामुळे आता शेवटही तुम्हीच गोड करा. काय? यात एक अडचण आहे. बाणाईने माझे ऐकले पाहिजे. मुनिवर, हा पर्याय मला देखील अगदी योग्य वाटतो आहे. तुमच्यासाठी हे करणं अवघड नाही. बरे, मी प्रयत्न करतो. प्रयत्न नाही, मला आता हे कार्य झालं असं ऐकायचंय. हो हो प्रभू. आणि एक, बाणाईशी बोलताना श्री खंडेराय तिथे नाहीत हे पहा. त्यांच्या समोर हे कार्य करू नका. हो प्रभू. मुनिवर, या आता. काही सहाय्य लागले तर प्रार्थना करतो. येतो मी. नारायण नारायण. बानू, तुझ्या मनात जर काही शंका असतील तर त्या तू विचारू शकतेस. मनात काहीच ठेवू नकोस. देवा, मला दुसऱ्या कशाचं काय बी वाटत नाही, पण मनामध्ये हाच विचार येत आहे का तुम्ही माझ्या संग असावं. देवा, तुम्ही माझ्या संग नसता तर माझं काय झालं असतं ह्याचा विचार बी मी नाही केला. बानू, तुझ्या मनात काय चाललं आहे हे मला कळतंय, पण कदाचित तुझ्यातलं वेगळेपण तुझ्या ध्यानात येत नसेल. बानू, तुझा स्वभाव बदलत चालला आहे. म्हणजे काय देवा? एक भक्त म्हणून तुझ्यातील भक्ती कधीही कमी झाली नव्हती, पण तुझ्यातील भक्ताचं वागणं मात्र बदललंय. कुठेतरी त्या भक्ताच्या मनातील साशंकता वाढली आहे. वय वाटतंय की. तर एक सांगू का देवा?
तुमच्या मनात काय चाललं आहे तेच मला कळत नाही. म्हणजे तुम्हाला गडावर जायचं आहे का नाही जायचं आहे हेच कळणं झालं आहे मला. मी तुला वचन दिलं आहे. पर तुमची इच्छा काय आहे? जिथे मी नाही तिथे माझ्या इच्छेला काय अर्थ आहे? तेव्हा तुम्हीच असं म्हणला असात तर म्या काय विचार करावा याचाच विचार माझ्या मनामध्ये चालत असतो. बानू, मला तुला सांगावंसं वाटतंय की आता तरी ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. आज मी तुला वचन दिलं आहे की मी तुला सोडून कुठे जाणार नाही, पण हे मी कायमच पाळत आलेलो आहे. तू माझी पत्नी आहेस आणि एक पती म्हणून मी माझे दायित्व कधीही विसरणार नाही. मी प्रत्यक्ष जरी तुझ्या बरोबर नसलो तरी कधीही तुला मी अंतर देणार नाही. पण बानू, भविष्यात असाही क्षण येईल की त्या क्षणी मला गडावर जावंच लागेल आणि तशी परिस्थिती लवकरच येईल अशी चिन्ह मला दिसत आहेत. प्रभो, नमस्कार स्वीकार करावा. आपला नमस्कार पोचला तिम्माशेठ. बोला, कसे आहात? कृपा आहे आपली. जिथे प्रत्यक्ष श्री खंडेराय निवास करतात, जिथे पार्वती देवी आहेत, जिथे महालक्ष्मी देवींसमवेत आपण स्थानापन्न आहात, तिथे मला राहायला मिळतंय. आनंद आहे. आणखी काय हवे प्रभो? तिम्माशेठ, ही दृष्टी आपल्याला आपल्या भक्तीतून मिळाली आहे. सगळ्यांनाच ही समज नसते. मला कल्पना आहे. माझ्या पत्नीचा माणसाच्या संसारात हस्तक्षेप होत असतो, परंतु तो तिचा स्वभाव आहे आणि तिला हे ठाऊक नाही की ती प्रत्यक्षात कोण आहे. ही लीला मला देखील ठाऊक नाही, परंतु मला माहिती की या मागे निश्चितच काहीतरी कारण असणार. कारण निश्चितच आहे तिम्माशेठ. देवा, तरीही एक विचारू का? निसंकोच विचारा. श्री खंडेराय बानूकडे राहायला गेले. मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही, परंतु महायज्ञ होणे देखील गरजेचे आहे. पण ते कसे होणार? ते होणार. श्री खंडेरायांना त्याची काळजी आहे. लोककल्याणाच्या आड ते काहीही येऊ देणार नाहीत. हां, हे कसं होणार हे मात्र मला विचारू नका. परंतु हे महायज्ञ होणार हे निश्चित. आपल्या मुखातून हे शब्द बाहेर पडले. आणखी काय हवे प्रभू? महायज्ञ होणार म्हणून मला खूप आनंद झाला आहे. तिम्माशेठ, अहो चिंता नसावी. येतो मी. गणेश म्हणाला ते खरंच आहे. महायज्ञासाठी मी तिथे जाणं खरंच आवश्यक आहे. कारण काहीही झालं तरी महायज्ञाची शेवटची आहुती मी दिल्याशिवाय यज्ञ तर पूर्ण होणार नाही. देवा, तुम्ही आता हाय सवय. मी बाला हुडकत आतमध्ये गेले होते, पर बा नाही दिसला. का? अशामुळे घरात नाहीये? वय कुठं गेला हाय कळना झालंय. पण मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा इथे कोणीच नव्हतं. मावशी, रंग्यान, गंगी तर गावामध्ये गेला आहेत. देवा, एक विचारू का? नाही म्हणजे तुम्ही आता काय करत होता? मी इथेच विचार करत होतो. कसला? महायज्ञाचा. कशामुळे? बार कवा धरणं हुडकते हाय म्या तुला.
कुठे गेला होतास? म्या आपला हातच गेलो होतो. अशामेळ, तुझ्या मनात काहीतरी आहे हे मला स्पष्ट जाणवतंय. अरे बा, काय झालं हाय तुला? बोल की बिगी बिगी. गावात गेलो होतो. आता समधीकड माणसं होमाच बोलत होती. जत जावत तोच विषय. ऋषीमुनी गडावर येणार आहेत, समधी जण येणार आहेत, कोण कुठनं येणार आहे ही चर्चा चालली आहे गावात. होय, तो सोहळाच मोठा होणार, कारण तो काही सामान्य यज्ञ नाही, तर तो महायज्ञ आहे. देवा, हे ऐकल्या धरणं माझं मन काही शांत बसना बघा. सारखा एकच विषय मनात येतो या. देवा, तुम्ही होमासाठी गडावर गेला नाहीत ना, तर समदेसनी राग येईल बघा. समदेजण माया बानूवर राग होतील. माया बानूची काय बी चूक नसताना हे असं होणार आहे बघा. पण अशामेळ, हीच तर वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत मी बानूच्या वचनात आहे तोपर्यंत मला गडावर जाता येणार नाही. म्हणजे बानूला लोक असंच बोलत राहणार आणि तिनं नुसतं ऐकून घ्यायचं. पुढे काय घडेल ते येणारी वेळच ठरवेल.